मां पातु सरस्वती. महाराष्ट्राचं आणि अवघ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत, प्रातस्मरणीय, प्रथम पूजनीय, भोसले कुलोत्पन्न छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. आज ज्या व्यासपीठावरती उभा आहे त्या व्यासपीठाला वंदन करतो. आदरणीय आजची सगळी व्यासपीठावरती जे सगळे प्रमुख वक्ते, प्रमुख मंडळी, अभ्यासक, अध्यक्ष ही सगळे उपस्थित होती, त्या सर्वांना मी वंदन करतो. आपण सगळे उपस्थित आज इकडे जे आम्हाला ऐकण्यासाठी आलेले आहात त्या आपण सर्वांना मी वंदन करतो. आणि आजचं माझं हे छोटेखानी जे एक संभाषण आहे, मी याला व्याख्यान म्हणणार नाही, तर मी आपल्याशी शक्यतो संवाद साधणार आहे, तर त्याला मी सुरुवात करतो. आज मला आनंद वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त दर्शनिका विभाग आणि त्याचे कार्यकारी संपादक आमचे ज्येष्ठ मित्रवर्य नाणी संग्रह आणि आपल्या नाशिक येथील अंजनेरी नाणकशास्त्र जी संस्था आहे त्याचे ते अध्यक्ष आणि त्याचे जे बराच काळ ते संपूर्ण त्याचे मार्गदर्शक होते असे श्री दिलीपजी वलसेकर, KTHM विद्यालय नाशिक आणि अन्य ज्या संस्था इथे त्यांनी मोठे जे आजचा जो एक दिवसीय मराठा साम्राज्याचे चलन या विषयावर परिसंवाद आयोजित केलेला आहे. आणि त्या निमित्तानं आपण मोठ्या कौतुकानं आम्हाला या आपल्या नाशिकच्या पुण्यभूमीत बोलावलं, त्याबद्दल मी आपला सर्व नाशिककरांचा मनापासून आभारी आहे. आपण नाशिककर खरोखर भाग्यवान आहात की छत्रपती शिवाजी महाराज ते आपल्या नाशिक जवळ पट्ट्या किल्ल्यावरती जवळजवळ 1.5 महिना विश्रांतीसाठी होते. तात्याराव सावरकर, ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतो, ते देखील नाशिकचे भगूरचे. आणि आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे गोदावरीचं मनोगत आणि महाराष्ट्राचं राज्यगीत ते सादर झालं आपल्या समोर. त्या गोदावरीला आपण गंगा म्हणतो महाराष्ट्रामध्ये. त्या गंगेवरती, त्या गंगेचा उल्लेख असणारे, कविता लिहिणारे आपले सुपरिचित, सुप्रसिद्ध कैलासवासी कुसुमाग्रज तात्यासाहेब शिरवाडकर हे देखील नाशिकचेच. आणि म्हणून मी म्हटलं की आपण नाशिककर खरोखर भाग्यवान आहात की या 3 महान विभूती आपल्या नाशिकशी संबंधित आहेत आणि त्या भूमीत आपण इथे आता राहत आहात आणि आपण मला बोलावलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सर्वांस माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीनुम शालिवाहन शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी मंदवासरे या दिवशी दुर्गराज रायगडावरती आपला न भूतो न भविष्यती असा देदीप्यमान राज्याभिषेक करून घेतला. काय आवश्यकता होती त्या काळाची, काय आवश्यकता होती त्या राज्याभिषेकाची? 350 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावनी सत्ता ज्या पसरलेल्या होत्या त्यांचं निर्दालन करून, त्यांचं पारिपात्य करून छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतंत्र राज्यकर्ते, स्वतंत्र हिंदू राज्यकर्ते म्हणून रायगडावरती अभिषिक्त झाले. हा आपल्या देशातील, हा खरं म्हणलं तर हा एकमेव सुवर्णक्षण म्हणता येईल, इतकं त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी स्वतंत्र राजाच्या अधिकारामध्ये आपली 2 नाणी जी पाडली. त्याच्यातलं आत्ता जसं आमचे ज्येष्ठ आदरणीय गुरुवर्य श्रीयुत पुरुषोत्तम भार्गवे सर यांनी आपल्याला नाण्यांविषयी खूप छान माहिती दिली. त्यांनी यात नमूद केलं होतं, एक सोन्याचा होन आहे आणि एक तांब्याची शिवराई. ही जी शिवराई आहे ना, ते आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराय असंही संबोधलं जायचं. आणि त्या शिवराय या नावावरनं त्यांनी पाडलेलं नाणं म्हणून त्याला शिवराई आपण आपल्या अत्यंत आनंदाने, कौतुकाने आणि अभिमानाने संबोधतो. पण त्याचं कागदोपत्री, जसं सरांनी मगाशी उल्लेख केला, त्यांचं कागदोपत्री नाव आहे दुरुका, तिरुका आणि रुका. हा ऐतिहासिक कागदपत्रात त्या काळाच्या त्याचा उल्लेख आणि त्याचा तपशील आपल्याला आढळतो. सरांनी मगाशी वर्णन केलेलीच आहे. त्यांचं वजन माप सगळं सांगितलेलं आहे. व्यास किती होता? सुमारे 20 ते 22
मिलीमीटर त्याचा व्यास होता त्या शिवराईचा तांब्याच्या नाण्याचा, आणि त्याच्यावरती बिंदुमय ओळींमध्ये किंवा बिंदुमय वर्तुळामध्ये 3 ओळी, एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असं लिहिलेलं आहे. आपण सगळ्यांनी आता बघितली. सरांनी अतिशय उत्कृष्ट असं पीपीटी का जे काय म्हणतात ते तंत्रज्ञान वापरून त्यांनी इथे आपल्याला दृकश्राव्य त्याचा त्यांच्या भाषणामध्ये अनुभव दिला. मी तसं काही करत नाही, याचं कारण मी अजून मनाने 1630 ते 1680 याच कालावधीत वावरतो. त्यामुळे हे जे तंत्रज्ञान जे आहे हे तंत्र मला काही उमजत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांची जी तंत्र त्यांनी अवघ्या आयुष्यात वापरली त्याचा एक विद्यार्थी म्हणून मी अभ्यास करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो, हे मी निश्चित आपल्याला सांगू शकतो. काही कागदपत्रांमध्ये किंवा काही लेखांमध्ये उल्लेख आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले वडील सरलष्कर महाराज साहेब स्वराज्य संकल्प आणि आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेब जे आहेत त्यांना मी स्वराज्य प्रेरक म्हणतो. तर त्या शहाजी राजांच्या मृत्यूनंतर म्हणजे इसवी सन 1664 नंतर त्यांनी स्वतःला राजा ही पदवी घेतली आणि त्यानंतर त्यांनी नाणी पाडायला सुरुवात केली, असे काही उल्लेख खाफी खान हा जो मुघलांचा लेखनिक होता किंवा त्यांचा जो लेखक होता त्याने करून ठेवलेले आहेत. एक तपशिलातली किंवा एक तांत्रिक गोष्ट, मग म्हटलं तंत्रज्ञान मला जमत नाही, पण तांत्रिक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो की आपलं व्हिजिटिंग कार्ड जे असतं किंवा आपलं लेटर हेड जे असतं त्याच्यावरती आपण आपला योग्य तो आणि स्पष्ट असा उल्लेख करतो. उदाहरणार्थ जो नगरसेवक आहे तो त्याच्या व्हिजिटिंग कार्डवरती नगरसेवक लिहितो, जो आमदार आहे तो त्याच्या लेटर हेडवर किंवा व्हिजिटिंग कार्डवरती आमदार लिहितो, जो खासदार आहे तो खासदार लिहितो. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती ही जी पदवी आहे ही इसवी सनात सांगतो, कारण शक आणि जर का सांगितलं तर थोडासा गोंधळ होतो आजच्या जमान्यामध्ये. जसं मगाशी डॉक्टर पाटील सरांनी सांगितलं की मराठीचा जास्तीत जास्त वापर करा, पण आजही दुर्दैवाने माझ्यासह अनेक जण 100 ते 90 जण जवळजवळ इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करतात. याचं कारण आत्ता सध्या इंग्रजी ही व्यवहाराची भाषा झालेली आहे. पण तरीही छत्रपती ही जी पदवी आहे किंवा हा जो हुद्दा आहे किंवा हे जे टायटल आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राजाभिषेकानंतर ते धारण केलेलं आहे. बिरुदावली त्यांनी त्यांच्या राजाभिषेकानंतर धारण केली असल्यामुळे स्वतंत्र राजाच्या अधिकारामध्ये त्यांनी आपली नाणी ही 1674 नंतरच पाडलेली आहेत, राजाभिषेकाच्या समयी पाडलेली आहे. आपल्यापैकी किती जण रायगडला जाऊन आलेले आहेत? इथे रायगडावरती टांगसाळ किती लोकांनी बघितलेली आहे? छान, म्हणजे अनेक जणांनी सजगपणे रायगड अगदी उघड्या बघितलेला आहे, याचा आनंद आहे. आणि रायगड हा केवळ बघण्यासारखा नाही आहे तर तो अनुभवण्यासारखा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य त्या गडावरती होतं. आता जास्तीत जास्त त्यांचा 25 वर्षाचा सहवास त्यांचा जो लाभला तो राजगडाला लाभलेला आहे. पण अभिषिक्त राजधानीचा जो बहुमान मिळाला तो दुर्गराज रायगडाला मिळालेला आहे. आणि रायगडावरती त्यांच्या राहत्या वाड्यालगत ती संरक्षित अशी सोन्याची नाणी जिथे पाडली जायची म्हणजे टांगसाळ, म्हणजे ओहोन जिथे पाडले जायचे अशी ती टांगसाळ त्यांच्या त्या राजवाड्याला लागूनच आहे. ती ईशान्य दिशेला आहे. वास्तुशास्त्र अभ्यासक इथे असतील तर त्या वास्तुशास्त्र अभ्यासकांच्या त्यांना माहिती असेल की ईशान्य दिशेचे महत्त्व आहे. पण जिथे नाणी पाडली जायची ती जागा जी आहे ती नाणी पैशाची वेल्थ त्यासाठी ती केली जाते, गणली जाते. आणि त्या अत्यंत धूर्तपणे, अत्यंत चलाखीने, अत्यंत चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी केल्या. त्यातील ही जी गोष्ट आहे की त्यांची टांगसाळ जी आहे ती त्यांच्या राहत्या वाड्याच्या ईशान्य दिशेला आहे, त्यांच्या वाड्याला लगत आहे, त्यांच्या वाड्याला कनेक्टेड आहे आणि तिथे परवानगी शिवाय कोणीही जाऊ शकत नव्हतं. सोना धातू आजही खूप मूल्यवान आहे आणि आज तर जरा जास्तच आहे. त्याच्यामुळे सोन्याची जी नाणी पाडली गेली ती खूप महत्त्वाची होती. 350 वर्षानंतर एका हिंदू राजाने सोन्याची नाणी पाडली होती. ती देखील त्यांनी विजयनगरच्या लयाला गेलेल्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवरती सुमारे 3.42 ग्रॅम
आता त्याचा उल्लेख होतोय 2.78 ग्रॅम्स, पण 2.78 ग्रॅम्सचे जे होन आहेत हे उत्तरकालीन होन आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत पाडलेले नसावेत असा माझा अभ्यासांती निष्कर्ष मी इथे आपल्यासमोर मांडू इच्छितो. त्याला अनेक जण प्रतिवाद करतील, हरकत नाहीये, प्रत्येकाचं मत असतं. पण 3.42 ग्रॅम्सच्या वजनाचा हिशोब धरून जर का महाराजांची तुला झाली होती, सुवर्ण तुला राजाभिषेकाच्या वेळेला, त्यावेळेला अनेक विधी झाले होते. सुमारे 8 ते 10 दिवस तो राजाभिषेकांच्या विधीचा कार्यक्रम सुरू होता आणि त्याच्यामध्ये जी सुवर्ण तुला झाली त्या वजनांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांचं जे वजन झालं त्याचं जर का आपण पडताळणी केली तर मी आता जे आपल्याला वजनाचं प्रमाण दिलं ते आपण पडताळून बघू शकता. हे सत्र संपल्यानंतर हे सोन्याचं नाणं जे आहे हे देखील एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती याच धर्तीवरती होतं. त्याच्या बाजूला बिंदुमय वर्तुळ किंवा डॉटेड बॉर्डर कॉलर त्याला म्हणता येईल, अशा प्रकारचं ते नाणं होतं. आणि आज जसं मगाशी सरांनी सांगितलं की ती नाणी खूप दुर्मिळ आहेत, ती अनेक जणांकडून अनावधानाने असो किंवा जाणीवपूर्वक असो ती वितळवली गेलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे ती आज अप्राप्य किंवा फारच दुर्मिळ या सदरामध्ये मोडली जातात. यानंतर त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे द्वितीय छत्रपती हे जेव्हा 1680 मध्ये शिवरायांच्या मृत्यूनंतर ते जेव्हा गादीवरती आले, त्यांचा राज्याभिषेक हा 1681 जानेवारी महिन्यात झाला रायगडावरतीच. आणि त्यानंतर त्यांनी जी नाणी पाडली ती नाणी मगाशी आता आपण इकडे बघितली, त्याचे काही प्रकार आता सरांनी दाखवले आपल्याला चित्राच्या माध्यमातून. तर त्याच्यावरती पण 3 ओळीमध्ये श्री राजा शंभू आणि मागील बाजूला छत्रपती असंच लिहिलेलं आहे. त्याचंही वजन सुमारे 12 ते 13 ग्रॅम हे तांब्याच्या त्या शंभूराईचं वजन हे तितकं होतं. त्याचा फ्रॅक्शन अपूर्णांक हा त्याचा उपलब्ध आहे. अर्धी शंभूराई पण उपलब्ध आहे आज संग्राहकांच्यासाठी आणि असंख्य इतिहास अभ्यासकांच्या माहितीसाठी पण सांगतो की अर्धी शंभूराई देखील आज मी तिला उपलब्ध आहे आणि ती आपल्याला बघायला मिळते. त्याच्यावरती देखील डॉटेड बॉर्डर आहे संपूर्णपणे तिन्ही, आणि त्याच्यामध्ये 3 ओळीमध्ये श्री राजा शंभू आणि मागील बाजूला छत्रपती दिले. आता आपण आत्ताच बघितलं किंवा ऐकलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचे होन पाडले होते, मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोन्याचं नाणं का पाडलं नाही? मनात शंका येणं स्वाभाविक आहे आपल्या. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सुरुवातीलाच 1681च्या अखेर आलमगीर औरंगजेब बादशाह गाझी हा दिल्ली सोडून मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी नवनिर्माचित जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं या सह्याद्रीच्या ओबडधोबड खडकाळ मुलखामध्ये, ते नष्ट करण्यासाठी तो संपूर्ण शक्तीनिशी दिल्ली सोडून तो इथे महाराष्ट्रात उतरला होता. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जी अभूतपूर्व अशी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती, त्याच्यामुळे संभाजी राजांना, मी इथे आपल्याला लक्षात असेल की कदाचित कानाला थोडंसं खटकतही असेल ते, की मी संभाजी हा असा आत्तापर्यंतचा जो आपला प्रचलित उल्लेख आहे किंवा जो उच्चार आहे तो न करता इथे संभाजी महाराज करतोय. आणि जो योग्य आहे, जो सुयोग्य उच्चार आहे याचं कारण सांगतो. जसं मगाशी मी सांगितलं की आपलं व्हिजिटिंग कार्ड असो, आपलं लेटर असो, त्याच्यावरती आपला उल्लेख किंवा आपल्या नावाचा उल्लेख हा आपण परिपूर्ण असाच करतो. आणि त्याच्यामुळे त्यांच्या नाण्याचं जर का आपण बघितलं, चित्र बघितलं किंवा अभ्यास केला, त्यांच्या नाण्यावरती श्री राजा शंभू असं लिहिलेलं आहे. त्यांचा जो शिक्का आहे त्याच्यावरती श्री शंभू शिवराजस्य दौरीव आणि पुढे जो मजकूर तो असा आहे. आपण लक्षात घ्या, आपल्या नावाचा चुकीचा उल्लेख कोणीही करत नाही आणि कोणीही तो करू देत नाही. मगाशी जसे काही आपण चित्र बघितले त्याच्यामध्ये शिवरायांचे काही वैविध्य किंवा विविध प्रकार बघितले, त्या प्रकारांमध्ये शिव आहे, त्याच्यामध्ये शाहू आहे, साव आहे, सावू आहे, असे अनेक उल्लेख त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती जे नावं जी बघायला मिळाली ते त्या वेळच्या कारागिरांची
ज्ञानाची जी काही आपण त्याला म्हणून परिपूर्णता असेल त्यानुसार त्यांनी जे काही पाडलं. आता आपण देखील कित्येकदा बघतो की आपण घराचा इंटेरियर करायला घेतलं तर आपल्याला ज्या काही सुताराकडनं अपेक्षित असतं त्याच्या काहीतरी तो वेगळंच करून ठेवतो आणि आपण म्हणतो जाऊ दे आता परत हा खर्च कोण करणार एवढा सगळा, त्याच्यापेक्षा थोडंसं आहे त्याला रंगरंगोटी करून किंवा काहीतरी आपण चालून घेऊ. अशा प्रकारे नाण्यांची देवाणघेवाण किंवा त्या चलनाची देवाणघेवाण ही त्या काळामध्ये फारशी महत्वाची नव्हती. तर त्यावेळेला बार्टर सिस्टीम किंवा 12 बलुतेदार पद्धत जी होती ती जास्तीत जास्त तेव्हा वापरली जायची. किंवा दूध मी समजा विकतोय तर मी एखाद्या कपडे शिवणाऱ्याकडनं त्याला दूध देऊन त्याच्याऐवजी माझे कपडे शिवून घ्यायचो वार्षिक तत्वावरती. धान्य विकणाऱ्याकडनं धान्य द्यायचो त्याला दूध द्यायचो. तर अशा प्रकारे वेगवेगळे जे व्यवसाय करणारे होते आणि हे 12 बलुतेदार जी बार्टर सिस्टीम होती त्याच्यामुळे चलनाचं महत्त्व किंवा चलनाची देवाणघेवाण म्हणजे प्रत्यक्षपणे डायरेक्ट कॅश हा तेव्हा होत नव्हती. आताही होत नाही आहे म्हणा तो भाग वेगळा त्याच्यामध्ये. पण तर या दृष्टीने संभाजी महाराजांच्या काळामध्ये अस्थिर परिस्थितीमुळे त्यांना रेव्हेन्यू किंवा सारा वसुली जी होती ती सारा वसुली योग्य रीतीने करता येत नव्हती. कारण औरंगजेबाचा प्रचंड मोठा सैन्य संभार हा महाराष्ट्रात उतरलेला असल्यामुळे सर्वत्र अस्थिर परिस्थिती होती आणि त्यामुळे शांत एक ज्याला आपण म्हणतो की स्थिरस्थावर राज्य, तर स्थिरस्थावर राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी निर्माण केलं होतं बऱ्याच अंशी. कारण रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असं आपल्या अधिकाऱ्यांना ताकीद देणारा हा माझ्यामध्ये कदाचित जगातला एकमेव राजा असावा आणि आपल्याला त्याचा निश्चित अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या 3 सेनापतींना बोल लावलेले. त्यांनी आपल्या पंतप्रधानांना त्यांनी त्यांच्या पदावरनं दूर केलेलं आहे. घडू शकेल आता या आपल्या लोकशाहीमध्ये कधी असं नाही घडणार. रयतेच्या हिताची एवढी काळजी वाहणारा हा कदाचित जगातला एकमेव राजा आहे. ज्याचं आज्ञापत्र जे पुस्तक आहे ते आज्ञापत्र त्यांच्या जे आहे इट इज अ कॉन्स्टिट्यूशन. त्यांचं जे काही अनुशासनाची जी काही पद्धती किंवा त्यांनी त्याच्यामध्ये नियमावली घालून दिलेली आहे ते आज्ञापत्र, हे आज्ञापत्र प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक इथे उपस्थित आहेत. मी तर म्हणतो की या 350वं राज्याभिषेकाचं वर्ष इथे चालू आहे आणि त्यानिमित्ताने श्री दिलीप वलसेकर सरांच्या संकल्पनेतून आणि आपल्या या कॉलेजच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून हा एवढा उत्कृष्ट कार्यक्रम इथे होतोय. आणि इथे मला असं वाटतंय की शिवाजी महाराजांनी त्यांच्या अंत्यसमयी एक उद्गार काढले होते की आज मी 360 किल्ले मौजूद आहेत. औरंगजेब जरी स्वराज्यावर चालून आला तरी त्याला एक किल्ला जिंकायला एक वर्ष लागेल. विचार करा, एक किल्ला जिंकायला एक वर्ष लागेल तर 360 वर्ष त्याची हयात ही अवघड दक्षिण जिंकण्यामध्ये जाणार. शिवाजी महाराज अत्यंत धोरणी होते, अत्यंत मुत्सद्दी होते आणि ते फार दूरदृष्टी असणारे राजे होते. अनेक गोष्टीतून अनेक त्यांच्या चारित्र्याच्या अनेक घटनातून आपल्याला त्याचं उदाहरण बघता येते. आणि आज मला अभिमान वाटतोय की किमान पक्षी ते शिवाजी महाराजांचे 360 किल्ले ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल या विषयाबद्दल प्रचंड आत्मीयता आहे, तळमळ आहे आणि ज्यांना अभिमान आहे ते आज माझ्यासमोर इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद देतो. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये जी परिस्थिती होती की त्यांना स्थिरस्थावरपणे राज्य करण्यासाठी त्यांना वेळ नव्हता. एकाच वेळेला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी टाळलं होतं, एकाच वेळेला अनेक शत्रू अंगावरती घ्यायचे नाहीत. तर दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगात जी धमक होती, त्यांच्या अंगाचे धाडस होतं, तर त्यांच्या अंगामध्ये जी तडफ होती त्याच्यामुळे त्यांनी एकाच वेळेला अनेक सत्तांशी त्यांनी झुंज मांडली. दुर्दैवाने औरंगजेबाच्या मनात जे होतं की मी एका धडाक्यामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज मृत्यू पावलेले आहेत आणि हा संभा, कारण त्यांनी कधीही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा उल्लेख आदरापोटी केलेला नाहीये. त्यांच्या कागदपत्रात देखील नरकवासी संभा आणि काफर शिवा असेच दुर्दैवी उल्लेख आहेत त्याच्यामध्ये. तो त्यांचा भाग आहे असो. पण त्याच्या मनात असं होतं की हे काय, हा तर आता एवढा 23-24 वर्षाचा कोवळा राजा आहे, याला राज्यकारभाराचा अनुभव नाहीये आणि याला
मी एक वेळ बंदी बनवलेला होता आग्र्याला जेव्हा आले होते तेव्हा. शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातावरती तुरी देऊन ते तिकडनं निसटले, ते स्वराज्यात आले, हा भाग वेगळा. पण ज्याने आपल्या वडिलांना, ज्याने आपल्या भावांनाही सोडलं नाही, अशा त्या कराल यमाच्या किंवा काळाच्या मिठीतून छत्रपती शिवाजी महाराज निसटून आले होते. आणि हा संभाजी हा त्यांचाच मुलगा होता, हे मात्र तो क्षणकाल विसरला असावा. सुमारे 150-200 वर्ष महाराष्ट्रात नांदलेली आदिलशाही जुनी, तेवढीच नांदलेली कुतुबशाही गोळकंड्याची, ही त्याने वर्ष ते 1.5 वर्ष या एवढ्या छोट्या कालावधीत औरंगजेबाने ती उद्ध्वस्त करून ती मुघलांच्या अफाट साम्राज्याला जोडली होती. आणि त्याला असं वाटत होतं की आता आपण स्वराज्य जिंकू, पण ते शक्य झालं नाही. संभाजी महाराजांनी ते दुर्दैवाने, पुन्हा एकदा मला इथे खेदाने नमूद करावं असं वाटतंय, तेव्हाची परिस्थिती काय असेल हे आपण आता सांगू शकत नाही, पण प्रसंगी रणामध्ये ढाल तलवार टाकून पळून जावं लागतं, माघार घ्यावी लागते. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार आहेत किंवा त्यांचे जे विचार आहेत. कशासाठी तर मागे येऊन पुन्हा जोमाने 2 पावलं मागे येऊन पुन्हा जोमाने हल्ला करण्यासाठी. कदाचित त्यावेळेला त्यांनी जो जर का विचार मनात ठेवला असता आणि त्या सैन्याशी न लढता जर का संभाजी महाराजांनी यशस्वी माघार घेतली असते, तरी देखील आज हा आपला इतिहास थोडासा वेगळा झाला असता. संभाजी महाराज औरंगजेबाच्या म्हणजे मुकर्रब खानाच्या तावडीत सापडले आणि त्यांना नंतर हलाल करून ठार करण्यात आलं. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना फारशी उत्तम आणि जास्त संख्येने अशी नाणी पाडण्यास वाव मिळालेला नाही. त्याच्यामुळे शंभूराई जी आहे ती शंभूराई देखील हे अतिशय आज दुर्मिळ नाणं. आपण सगळे इथे ज्येष्ठ श्रेष्ठ नाणी संग्राहक आहात, त्यांच्यामुळे तुमच्यासमोर मला बोलताना माझ्या मनामध्ये थोडीशी धाकधूक होते की मी तुम्हाला काय सांगतोय. पण तुम्हाला कदाचित त्या गोष्टी माहिती आहेत, पण आज जे इथे बाकीचे जे इतिहासप्रेमी अभ्यासक उपस्थित आहेत त्यांना कदाचित माहिती नसावं, म्हणून मी माझं बोलणं थोडंसं धारिष्ट्याने पुढे रेटतोय. तर संभाजी महाराजांची नाणी यामुळे अतिशय कमी पाडली गेली होती. त्यांच्यानंतर राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र आणि ज्यांचा जन्म इसवी सन 1670 मध्ये झाला होता. आणि असं म्हणतात की ज्याचे कागदपत्रात उल्लेख आहेत बखरीतमध्ये किंवा त्या तत्कालीन जी काही लेखन सामुग्री होती त्याच्यामध्ये उल्लेख आहे की राजाराम महाराज पालथे निपजले, म्हणजे ते पालथे त्यांचा जन्म झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा त्या दाईने किंवा त्यांच्या घरात बातमी दिली गेली, त्यांच्या महालामध्ये वर्दी दिली गेली, तेव्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही, हा दिल्लीची पातशाही पालथी घालेल. हा जो दुर्दम्य आत्मविश्वास जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोमारोमात भरलेला होता, त्याच्या मागे एक जी प्रेरणा होती त्या होत्या स्वराज्य प्रेरक राष्ट्रमाता मातोश्री परमपूज्य जिजाऊ साहेब. एक मी उदाहरण नेहमी देतो मी जेव्हा बोलतो किंवा व्याख्यान देतो त्याच्यामध्ये, की अर्जुन हा जेव्हा सुभद्रेला चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं हे जेव्हा सांगत होता, तेव्हा ती सुभद्रा तिच्या पोटामध्ये तो अभिमन्यू होता. आपल्यामध्ये गर्भसंस्कार नावाचा एक प्रकार आहे आणि तो खूप परिणामकारक आहे असं मला अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. मी त्याचा फारसा काही अनुभव घेतला नाही, मी त्यातला जाणकार नाही, मी त्याच्यावरचा भाष्यकार नाही, पण एक माहिती म्हणून मी नक्कीच ही बाब आपल्यासमोर पोहोचवू इच्छितो की तो अभिमन्यू त्या सुभद्रेच्या पोटात होता आणि चक्रव्यूहामध्ये शिरण्याची जी काही कला किंवा त्याचं जे काही शास्त्र होतं ती सुभद्रा ऐकत होती आणि तिच्या पोटातला तो बाळ अभिमन्यू जो होता, तो गर्भ होता, तो ऐकत होता. आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने अर्जुन जेव्हा चक्रव्यूह कसा भेदायचा होता हे जेव्हा त्या सुभद्रेला सांगत होता, त्यावेळेला मात्र आपल्या दुर्दैवाने सुभद्रेला झोप लागली आणि त्याच्यामुळे चक्रव्यूह भेदण्याची जी कला होती ती त्या बाळ अभिमन्यूला, त्या गर्भातल्या अभिमन्यूला कळली नाही. त्यामुळे पुढे जेव्हा कुरुक्षेत्रावरती जो नरसंहार झाला, युद्ध झालं, प्रचंड महाभारत झालं, त्याच्यामध्ये अभिमन्यू हा त्या चक्रव्यूहात शिरू शकला, पण त्यातून त्याला ती कला बाहेर पडण्याची माहिती नसल्यामुळे त्या नृशंस कौरवांनी त्याला एकत्रितपणे जमून त्याला ठार मारला. आमच्या सुदैवाने, पुन्हा एकदा सांगतो, आमच्या सुदैवाने जेव्हा जिजाऊ साहेबांच्या पोटामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज जे आपलं आराध्य दैवत आहे ते जेव्हा होते, त्यावेळेला जिजाऊ साहेब त्यांच्या त्या काळामध्ये
उपस्थित त्यांच्या जवळ जे काही पंडित होते, विद्वान होते, संस्कृत अभ्यासक होते, त्यांच्याकडनं रामायण महाभारतातल्या कथा वाचून घ्यायच्या, ऐकायच्या, सांगायच्या. त्यावेळेला आमच्या जिजाऊ साहेब या अखंड सावधान होत्या. रामदास स्वामींनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशपर पत्र लिहिले, त्याच्यात म्हटलेलं आहे की अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजविजा करीत बैसावे एकांत स्थळी. तर हे जे पत्र आहे, तर हे पत्र आपण जिथे कुठे आपल्याला हल्ली आता यूट्यूब आणि काय इंटरनेटचं जे माध्यम आहे त्याच्यावरती सगळीकडे उपलब्ध असतं. तर हे पत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं समर्थ रामदास स्वामींनी जे वर्णन केलेलं आहे, जे यथार्थ वर्णन आहे, ते निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. हे जे काव्य आहे, हे जे गीत आहे, त्यांचं वर्णन आहे, हे इतकं उत्कृष्ट आहे की आत्ताच्या ज्या उपस्थित इथे सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपल्या घरामध्ये जे उपस्थित आपली मंडळी आहे त्यांना मी विनंती करतो, आपल्या घरामध्ये ही जी दोन आता यूट्यूबवरती त्याचं रेकॉर्डिंग पण आपल्याला ऐकता येतं. जसं आपण अनेक गोष्टी यूट्यूबवरती बघतो, गरजेच्या असोत, बिनगरजेच्या असोत, कामाच्या असोत, कामाच्या नसोत, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उत्तम वापर करण्याची आपल्याला संधी आहे. आणि या ज्या दोन जी गीतं आहेत किंवा जी दोन पत्र जी काव्यात्मकरित्या गुंफली गेली आहेत ती आपल्या घरामध्ये किमान सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी प्रत्येकाने ऐकावीत. कारण याचा आपल्या घरामध्ये जी येणारी पिढी आहे किंवा आत्ता जी पिढी आहे आणि आत्ता जी पिढी नांदते त्यांच्यावरती पण अतिशय चांगला असा संस्कार त्याच्यावरती होईल आणि आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या नक्कीच तेजस्वी निघतील असा मला त्याच्यातून अभिमान आणि नक्कीच विश्वास वाटतो. छत्रपती राजाराम महाराज हे जसं मगाशी सरांनी सांगितलं की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्या इतिकत खानाने रायगड जिंकला आणि येसुबाई साहेब म्हणजे संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी आणि त्यांचे सुपुत्र गांगुली, महाडजवळील गांगुली इथे त्यांचा जन्म झाला होता. चौथे छत्रपती शाहू महाराज, थोरले शाहू महाराज हे बाल्यावस्थेत होते, ते बाल होते आणि येसुबाईंनी अतिशय ज्याला आपण थोरली मसलत म्हणू, ती थोरली मसलत त्यांनी अशी केली की त्या स्वतः आणि बाल शाहूराजे जे स्वराज्याचे वारसदार होते ते औरंगजेबाच्या कैदेत गेले आणि रायगडावरचा वाघ दरवाजा ज्यांनी बघितला असेल त्या वाघ दरवाजाकडून आपण सूर्याजी पिसाळांना फितूर म्हणतो, पण ते फितूर नव्हते. हे जरा कृपा करून आपल्या मनामध्ये किंवा आपल्या लक्षात घ्या. त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांचे भले औरंगजेबाकडे कामाला नोकरीला होते पण असे अनेक जण इकडे तिकडे होते, त्याच्यात काही तो नोकरीचा भाग होता, त्याच्यामध्ये काही कुठला जाती धर्माचा किंवा कुठलाही त्याच्यामध्ये भाग नव्हता, हेही मी इथे नमूद करतो. पण त्या सूर्याजी पिसाळांच्या माध्यमातून अनुसंधान बांधून राजाराम महाराज हे वाघ दरवाजाने जो अत्यंत बेलाग आहे, मी बाबासाहेबांनी त्याचं वर्णन असं केलं की इथून उतरण्याची हिंमत फक्त पाण्याच्या धारेला आणि चढण्याची हिंमत फक्त वाऱ्याच्या झोतालाच होऊ शकते, असे जे अलौकिक उद्गार बाबासाहेबांनी इथे काढून आपल्याला सांगितलेले आहेत. तर त्या वाघ दरवाजातून तिथून छत्रपती राजाराम महाराज निसटले आणि ते सिंहगडावरती गेले. औरंगजेबाने त्यांचा पाठलाग तिथेही केला, ते सिंहगड सोडून ते प्रतापगडाकडे गेले, तिकडेही पाठलाग केला, ते विशाळगडाकडे गेले, तिकडेही पाठलाग केला. कारण त्यांना स्वराज्य बेचिराग करायचं, त्यांना नेस्तनाबूत करून मोगलांच्या साम्राज्याला जोडायचं होतं. तिथे त्याला संपूर्ण देशामध्ये, देश म्हणजे आपल्या सीमापार अफगाणिस्तानपर्यंत होत्या बरं, लाहोर, मुलतान ही सगळी शहरं जी आता फाळणीनंतर पाकिस्तानात गेली दुर्दैवाने, ती आपल्याच देशाचा अविभाज्य भाग होती. त्यामुळे त्याला हा संपूर्ण जो प्रदेश आहे तो त्याला त्याच्या मुघलांच्या साम्राज्याला जोडायचा होता. आणि म्हणून त्याने स्वराज्याच्या या तिसऱ्या छत्रपतीची त्याचा मंचकार होऊन तिथे झालं होतं. त्यांचा राज्याभिषेक आता अनेक जण उल्लेख करतात, तो राज्याभिषेक नव्हे तर तो राजाभिषेक आहे. हे आपण सगळ्यांनी आपल्या मनाशी लक्षात ठेवा. कारण राज्याला कधी अभिषेक होत नसतो, तर तो राजा किंवा त्या व्यक्तीला अभिषेक होतो. तो व्यक्ती सापेक्ष उल्लेख आहे म्हणून तो राजाभिषेक आहे. शिव राजाभिषेक, राज्याभिषेक नव्हे. राज्यारोहण ही एक प्रक्रिया आहे, तो प्रोसेस आहे किंवा तो एक कार्यक्रम असतो. राज्यारोहण म्हणजे राज्याचा पदभार स्वीकारणे आणि राजाभिषेक म्हणजे त्या व्यक्तीला, त्या राजाला झालेला अभिषेक, म्हणून तो राजाभिषेक.
तर राजाराम महाराज अखेर निरुपाय झाला. महाराष्ट्रात त्यांना कुठे ज्याला आपण म्हणतो की सुरक्षित गड किंवा सुरक्षित जागा राहीना, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा दूरदृष्टीचा आपल्याला इकडे प्रत्यय येतोय की त्यांनी जिंजीमध्ये दक्षिणेपर्यंत जी आपली धाव घेतली होती 1674 नंतर राज्याभिषेक झाला, त्यानंतर 1676ला त्यांनी दक्षिणीयांचं राज्य दक्षिणीयांच्या हाती असावं या हेतूने त्यांनी पार जिंजीपर्यंत जो आक्रमण करून त्यांनी तिथल्या राजांची संधान बांधून आपलं स्वराज्याच्या सीमा पोहोचवलेल्या होत्या. दूर देश जवळजवळ 1,500 किलोमीटर लांब. आणि राजाराम महाराज जे विशाळगडावरून निसटले ते थेट जिंजीपर्यंत गेले. जिंजीच्या बेला किल्ल्यात त्यांनी आश्रय घेतला आणि तिथून त्यांनी स्वराज्याचा राज्यकारभार सुरू ठेवला होता. आणि याच कारणामुळे जवळजवळ त्यांच्या मृत्यूच्या जेमतेम 1.5 वर्ष आधी राजाराम महाराज हे पुन्हा स्वराज्यात परतलेले आहेत. त्यामुळे त्यांची नाणी ही अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत ज्याला आपण म्हणू की ओबडधोबड अशा प्रकारातली आहेत. कारण खजिना ज्याला आपण म्हणतो की तुमच्या कोशामध्ये जर का खजिना नसेल, म्हणजे जसं आपलं बँक बॅलन्स आपल्याकडे जर का नसेल तर आपण अनेक गोष्टी आपण त्या जशा आपल्याला हव्यात तशा करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांची नाणी जी आहेत स्वतंत्र राजाच्या अधिकारामध्ये त्यांनी नाणी पाडली. पण ती जी नाणी पाडली जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जशी छत्रपती संभाजी महाराजांची नाणी होती जी अत्यंत उत्कृष्ट किंवा जी ज्याला आपण देखणी नाणी अशी म्हणता येतील नवनिर्माचित मराठा साम्राज्याच्या दृष्टिकोनातून, तर तशी त्यांची नाणी नव्हती. पण छत्रपती राजाराम महाराजांनी नाणी पाडलेली आहेत. त्यांनी एक सोन्याचं नाणं पडलं असा देखील उल्लेख किंवा नाणं संग्रहकांमध्ये त्याचा एक प्रचलन आहे. त्याच्यावरती रामराऊ असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत, पण आता तरी ते नाणं छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला पाडलेलं. आता त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती, त्यांच्याकडे तंत्रज्ञान नव्हतं, त्याच्यामुळे तिथे जे डच होते जे वलंदेज होते त्यांनी त्यांचे शिवाजी महाराजांशी चांगले संबंध होते, सौहार्दाचे संबंध होते. त्यांना तिथे त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना तिथे ते जे महाराष्ट्रातून त्यांचा जो खजिनाही नव्हता जेव्हा ते महाराष्ट्रातून निसटले तेव्हा गोदाजी जगतापांनी आणि अन्य सरदारांनी तो खजिना नंतर इकडनं महाराष्ट्रातून सुखरूपपणे जिंजीला छत्रपती राजाराम महाराजांपर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे. आणि त्या सोन्याचा वापर करून तिथे नाणी पाडली असा एक प्रवाद किंवा असा एक वही जी आहे मान्यता आज नाणंसंग्रहकांमध्ये घडली जाते. तर छत्रपती राजाराम महाराजांनी देखील तांब्याची आणि ती सोन्याची नाणी पाडली असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर चौथे छत्रपती म्हणजे चौथे अभिषिक्त छत्रपती जे होते ते संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज. मध्यंतराच्या काळामध्ये राजाराम महाराजांचा इसवी सन 3 मार्च 1700ला जो मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी म्हणजे त्या किती होत्या वय त्यांचा अवघं 24, 25, 26 जेमतेम करवीर नगरीच्या संस्थापिका महाराणी छत्रपती ताराराणी साहेब. पण त्यांनी आपला जो अल्पवयीन मुलगा होता शिवाजी, त्याचे नाव शिवाजी, कारण आपल्यामध्ये दिवंगत वडील दिवंगत काका यांचं नाव आपल्या मुलाला ठेवायची तेव्हाही परंपरा होती. आजही अनेक ठिकाणी ती परंपरा त्याचं पालन केलं जातं. त्याच्यामुळे छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या वडिलांचंच पार्थ पराक्रमी त्रैलोक्य विजयी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी हे जे नाव आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो किंवा पहिल्यांदा सांगतोय आपल्याला, शिवाजी हा एकेरी उल्लेख नाहीये हे कृपया लक्षात घ्यावं. जी हा आदरार्थी प्रत्यय हा त्या नावामागे लावला गेलेला आहे. शंभू भोसले घराण्याचं जे कुलदैवत होतं शंभू महादेव शंकर, त्याच्यावरून त्यांचं नाव शंभू ठेवलेलं आहे. संभाजी हा पर्शियन उच्चार आहे. त्यामुळे शिवाजी संभाजी हे जे उल्लेख आहेत हे एकेरी नाही आहेत हे कृपया लक्षात घ्यावं. आपण जेवढा अभ्यास कराल तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींचा बारकाव्यांचा उल्लेख केला जातो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार हा अवश्य केला पाहिजे. जसं मगाशी संपूर्ण सभागृहामध्ये आमच्या बलसेकर सरांनी सांगितल्यानंतर एक उत्साहाची लाट आणि ती उमटली होती. पण त्याचबरोबर मी पुढे थोडंसं त्यांना एक अजून त्यांच्या त्या वाक्याला जोड देतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपली जबाबदारी सुरू होते. त्यांचा अभ्यास करणं, त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या चरित्राचा हे आपण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी करावं अशी मी विनंती करतो. तर छत्रपती शाहू महाराज जेव्हा 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सुटले
आणि ते पुन्हा स्वराज्यात आले तेव्हा ताराराणी आता ज्या राज्यकर्त्या म्हणून तिथे होत्या, कोल्हापूरला त्यांनी, करवीरला आपली त्यांनी राज्य, स्वतंत्र राज्य त्यांनी स्थापना केली होती राजधानीची. त्यांच्याबरोबर त्यांचा जो काही त्यांचा लढा झाला आणि त्यांनी साताऱ्याला आपली राजधानी स्थापन केली. त्या राजाभिषेकाच्या वेळेला त्यांना राजाभिषेक त्यांचा झालेला आहे. अभिषेक मंचकारोहण नाही, मंचकारोहण हा विधी आहे राजाभिषेकापूर्वीचा, आणि अभिषेक राजाभिषेक आहे हा संपूर्ण धर्मशास्त्रानुसार केलेला जो विधिवत अभिषेक असतो त्याला राजाभिषेक म्हणतात. तर हा जो अभिषेक त्यांना झाला त्यावेळेला त्यांनी नाणी पाडली आणि त्यावेळेला श्री राजा शाहू, मगाशी जसं सिंगल नाही 3 ओळीमध्ये श्री राजा शाहू जे आपले पूर्वासुरी होते, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज, त्याच धर्तीवरती त्यांनी नाणी पाडली. त्याच्यानंतर काही काळानंतर त्यांच्या पदरी असलेले बाळाजी विश्वनाथ हे पेशवे पंतप्रधान, त्यांच्या हाती कारभार त्यांनी सोपवला. स्वराज्याची धुरा ही त्यांच्या हाती सोपवली आणि त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने पेशव्यांनी जी नाणी पाडली आहेत, पंतप्रधान पेशव्यांनी जी नाणी पाडली ती दुदांडी पद्धतीची नाणी आहे. असा एक प्रवाद किंवा असा एक मान्यता नाणसंग्राहकांमध्ये अशी आहे की जी दुदांडी शिवराई, जसा मगाशी भार्गवे सरांनी उल्लेख केला की दुदांडी शिवराई ही का पाडली गेली, पेशवे काळात का पाडली गेली असावी. पेशवे हे द्विजकुलोत्पन्न म्हणजे ब्राह्मण असल्यामुळे ते दुबोटी गंध लावायचे. आजही अनेक जण 2 बोटांनी गंधाचं आपल्या कपाळावरती मस्तकी रेखन करतात, 2 बोटांचं. तर त्याच्यामुळे ती दुदांडी रेष त्या नाण्यांवरती आली असावी आणि त्याच्यामुळे पेशव्यांनी छत्रपतींसाठी कोणती नाणी पाडली. पुन्हा एकदा इकडे मी निक्षून आणि अत्यंत अभ्यास म्हणून सांगतोय की पेशव्यांनी आपल्या नावाने, जरी त्यांच्या हातात सर्वाधिकार असले तरी त्यांनी आपल्या नावाने नाणी पाडलेली नाहीत. म्हणजे पेशवा पंतप्रधान बाळाजी विश्वनाथ नाही, पेशवा पंतप्रधान थोरले बाजीराव नाही, पेशवा पंतप्रधान माधवराव थोरले माधवराव नाही, पेशवा पंतप्रधान नानासाहेब नाही, या कोणीही आपली स्वतंत्र अशी नाणी पाडलेली नाहीये. त्यांच्या निष्ठा त्यांनी ज्या संपूर्णपणे ठेवल्या होत्या छत्रपतींच्या घराण्याशी, मध्यवर्ती सत्ता केंद्राशी ठेवल्या होत्या, ते आवर्जून लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेला त्यांनी जी नाणी छत्रपतींच्या नावे पाडली त्याच्यावरती श्री राजा साव, साऊ, शाहू, शाहू अशी अनेक आमच्या इथे आलेले जामखेडवरनं ज्या ज्येष्ठ नाणी संग्राहक श्री हलपावत काका आहेत आणि त्यांचा या विषयाचा खूप दांडगा अभ्यास आहे. किरण करांडे सर तिथे आहेत आणि असे आशुतोष पाटील आणि असे असंख्य मंडळी आमची इथे जी नाणे संग्राहक उपस्थित आहेत ज्यांचा मराठा, शिवराई आणि या नाण्यांवरचा खूप दांडगा अभ्यास आहे. तर हे सगळे जे तपशील आहेत त्यांच्याकडे कदाचित जी नाणी आपल्याला बघायला मिळतील. तर ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांचे नंबर घ्या आणि व्हॉट्सअपवरनी हल्ली तंत्रज्ञान सोपं असतं. आपण पुणे, सातारा, नागपूर कुठेही असलो तरी एकमेकांशी संवाद साधून आपल्याला जी आवश्यक माहिती आहे ते आपण नक्की घेऊ शकतो. तर ही जी नाणी जी पेशव्यांनी पाडली ती दुदांडी शिवराई ही त्यांनी छत्रपतींसाठी पाडली. यानंतर बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये मराठा साम्राज्य जे हिंदवी स्वराज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं, तर हे हिंदवी स्वराज्य जे होतं, एक मिनिट, हे हिंदवी स्वराज्य आणि ज्याची छत्रपती शिवाजी महाराजांचीच इच्छा होती हे विशाल साम्राज्य ज्याचं रूपांतर हवं. अहत तंजावर ते तहत पेशावर, रोम शाम पावेतो, हिंदवी स्वराज्य याच्या सीमात पोहोचल्या पाहिजेत असं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक भव्य आणि उदात्त स्वप्न बघितलं होतं. त्याची पूर्तता करण्यासाठी पूर्वी ज्या उत्तरेकडून दक्षिणेमध्ये म्हणजे दक्षिणेमध्ये ज्या स्वाऱ्या व्हायच्या आपल्या स्वराज्यावरती, मोगलांच्या असो इतर कोणाच्या असो, तर याला छेद देऊन आता आपली जी मराठ्यांची भीमथडी, इथे मराठा हा शब्द मी पुन्हा एकदा सांगतो जातीवाचक नाही, तर जो जो महाराष्ट्रात राहिलेला आहे तो जातीवंत मराठा आहे. आणि खुद्द रामदास स्वामी दिलेला आहे की मराठा तेतुका मिळवावा, अवघा हल्लकल्लोळ करावा आणि महाराष्ट्र देश वाढवावा. याच्यामध्ये ही सर्व समावेशकता आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा जो व्यक्ती आज महाराष्ट्रात राहतोय तो मराठा, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा, हृदयस्थानी ठेवणारा मराठा म्हणून तो मराठा. तर अशा या मराठ्यांच्या ज्या फौजा होत्या, या मराठ्यांच्या भीमथडी घोडी जी होती आपली, ती भीमथडी घोडी नर्मदा ही त्या काळी
दक्षिण आणि उत्तरेमधली एक मध्यभागी त्याला रेष मानली जायची, ती एक सीमा मानली जायची, ती ओलांडून उत्तरेकडे जाऊ लागल्या. आणि तिथे मग जसं हिंदवी स्वराज्य, जसं आपण म्हणतो की आपल्या जर का आपला राज्याविषयक आपला व्यवसाय जर का आपल्याला पसरवायचा असेल तर त्या विभागामध्ये आपल्या विश्वासपात्र मंडळींची नेमणूक तिथे किंवा त्यांची प्रस्थापना करणं हे फार एक कुशल राज्यकर्त्या दृष्टीने आवश्यक असतं. जसं आता आपण बघतो की राज्यकर्ता दिल्लीला आहे, पण त्या विभागामध्ये त्यांचे जे काही लोकप्रतिनिधी त्यांनी जे ठेवलेले आहेत ते त्यांच्या विश्वासपात्र असतात, म्हणून त्यांना ते तिकडे ते तिकीट देतात किंवा ते निवडून आपण लोक त्यांना देतो त्यांच्या विश्वास असल्यामुळे. पुढे जे काय होतं ते जाऊ. तर असे जे विश्वासपात्र जी मंडळी होती त्यांना थोरल्या बाजीराव पेशव्यांनी, पंतप्रधानांनी, म्हणजे उदाहरणार्थ राणोजी शिंदे आहेत, आदरणीय मल्हारबाबा होळकर आहेत, त्याच्यानंतर पिलाजीराव गायकवाड आहेत, त्याच्यानंतर धार देवाचे कृष्णाजीराव यशवंतराव पवार आहेत, त्यानंतर मिरजेला, सांगलीला, कुरुंदवाडला इथे पटवर्धन आहेत, आंग्रे आहेत, इथे समुद्र किनाऱ्यालगत आंग्रे आहेत, सथेल, स्वराज्याचे सथेल, त्याच्यानंतर तंजावरकर भोसले, नागपूरकर भोसले, सावंतवाडीकर सावंत भोसले, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये गुत्ती आणि मुधोळ इथे घोरपडे घराणं, अशा असंख्य घराण्यांनी आपलं हिंदवी स्वराज्य बळकट करण्यासाठी प्रयत्नांच्या पराकाष्ठा केल्या. मध्यवर्ती सत्तेला वेळोवेळी साथ दिली. काही वेळेला मतभेद झाले, त्याचे तपशील आहेत आणि हा इतिहासामध्ये नमूद देखील आहे, त्याच्यामुळे तर नाकारण्याचं काही कारण नाही आहे. पण मध्यवर्ती सत्ता जी होती, जी छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीपर्यंत ती बुलंद होती आणि त्या सत्तेला आणि त्याच्यानंतर ती पेशव्यांकडे त्याचा जो पेंड्युलम म्हणून त्याचा जो लोलक आहे तो चुकला. त्यांच्यामुळे तिथपर्यंत त्या सर्व सत्ताधीशांनी ज्यांना बाजीराव पेशव्यांनी प्रस्थापित केलं होतं त्यांनी तिथे स्वतःची स्वतंत्र नाणी नंतर स्वतंत्र संस्थानिकांच्या अधिकारामध्ये पाडलेली आहे. त्याच्यामध्ये होळकरांच्या देखील अनेक मिनिट आहेत, जवळजवळ 5 ते 6 मिनिट त्यांच्यामध्ये आहे तिथे. शिंद्यांच्या जवळजवळ 16 मिनिट आहे तिथे. म्हणजे मिनिट म्हणजे टांगसाळ, तिथं नाणी पाडली जातात ती जागा. म्हणजे अनेक जण मिंट म्हटलं की म्हणतात अरे हा मेंटॉस किंवा मिंटची गोळीवर, तसलं काही नाही. तर मिंट म्हणजे नाणी पडण्याची जागा आहे ती त्याच्यामध्ये. आणि टांगसाळ म्हणजे आता नाशिकमध्ये अनेक जण जे टांगसाळीचे अधिकारी होते त्यांचे टांगसाळे किंवा अशा प्रकारची आडनावं आपल्याला आपण त्या आपल्या आजही आपण ऐकतो, वाचतो आणि आपले काही मित्रमंडळी नातेवाईक पण असतील. तर या सगळ्या मंडळींनी बडोद्याला नाणी पाडली गायकवाडांनी, इंदोर तिथे होळकरांनी नाणी पाडली, अहिल्याबाईंनी एका स्त्रीनी तिकडे जवळजवळ 27 वर्ष राज्यकारभार केलेला आहे. बायजाबाई शिंदे यांनी ग्वाल्हेरला नाणी पाडली स्वतःची. शिंदे घराण्यातील एक कर्तृत्ववान स्त्री, दौलतराव शिंद्यांच्या विधवा पत्नी, आणि ज्यांनी समर्थपणे ग्वाल्हेरचा राज्यकारभार केला. आणि त्या काळामध्ये असे उल्लेख आहेत की त्यांचं रूप, त्यांचं सौंदर्य एवढं उत्कृष्ट होतं, त्यांची तडफ होती, त्यांची कर्तबगारी होती, पण त्यांच्या सौंदर्याची दखल ही जागतिक पातळीवरती घेतली गेली होती आणि त्याचे काही उल्लेख स्पष्टपणे आपल्याला कागदपत्रांमध्ये बघायला मिळतात. अशा या ज्या काही अलौकिक पराक्रमी स्त्रिया होत्या. अहिल्याबाईंनी सतीची चाल बंद केलेली आहे. शिवाजी महाराजांनी तर आपल्या मातोश्रींना तिथे परावृत्त केलं सतीला सती जाण्यापासून. शहाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळेला जेव्हा त्यांना बातमी कळली इकडे, कारण ते कर्नाटकामध्ये होदिगेरे या ठिकाणी त्यांचा घोड्याचा पाय त्या विहिरीत अडकवून शिकारीला गेलेला असताना त्यांचा घोडा पडला आणि शहाजी महाराज त्याच्यावर पडले आणि त्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण इथे जी बातमी कळल्यानंतर ज्या मातोश्री जिजाऊसाहेब होत्या त्यांनी सती जायचं जेव्हा प्रयोजन केलं तेव्हा खुद्द राजांनी अक्षरशः त्यांचं बालपणापासून आपण जे त्यांचं दोघांचं माय लेकरांचं जे काही त्यांचे जे काही चरित्र वाचलेलं आहे, त्यांच्या ज्या काही गोष्टी त्यांच्या ज्या ऐकलेल्या आहेत की किती त्यांचं हृदय असं नातं होतं. आणि बाबासाहेब पुरंदरेंनी यांच्याबद्दल असं लिहिलंय की एका महान आईचा महान सुपुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊसाहेब, असं त्यांचा जो उल्लेख केला आहे तो किती सप्रमाण आहे हे आपण इकडे सांगू शकतो. तर यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की एवढ्या मराठा सत्ता या संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेल्या होत्या आणि त्यांनी तिथे प्रत्येक राज्यकर्ते, जवळपास प्रत्येक राज्यकर्त्यांनी आपली तिथे नाणी पाडलेली आहेत, जी आजही आपल्याला अतिशय सक्षमपणे बघता येतात. त्याच्यामध्ये चांदी, सोनं, तांब या धातूंचा वापर केला गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा त्यांच्या पुढच्या पहिल्या कोणत्याही छत्रपतींनी चांदीचं नाणं पाडलेलं नाही आहे.
हिंदू धर्मशास्त्रानुसार चांदीचं नाणं पाडायला आपल्याला शास्त्र संमत नाही. त्याच्यामुळे कुठलंही चांदीचं नाणं आपल्या शिवाजी महाराजांपासून पहिल्या 4 छत्रपतींनी कोणीही पाडलेलं नाही आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या सर्व संस्थानिकांनी आपापली नाणी पाडली. अनेक टांगसाळीमध्ये आहेत, त्या टांगसाळीचा अभ्यास करणं हे देखील एक वेगळं. आता आमचे आशुतोष पाटील इकडे त्यांनी पश्चिमी क्षत्रप याच्यावरती एक सुंदर पुस्तक लिहिलं होतं. म्हणजे लिहिलेलं आहे, काही काळापूर्वी लिहिलं होतं म्हणून त्याचा मी भूतकाळामध्ये उल्लेख केला. आशुतोष रागवू नकोस हा तू. तर अशा प्रकारे एक एक विषय घेऊन आपल्याला किती माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येते की स्वतःला अभ्यासाकरता आपल्याला ती हे करता येते, समृद्ध आणि आपलं ज्ञान करता येतं, हे आपण लक्षात घेऊ शकतो. आज इथे आमच्या उपस्थित अनेक काही कॉलेजमधले इतिहासाचे विद्यार्थी आहेत. तर त्यांना अशी विनंती आहे की तुम्ही देखील या गोष्टींपासून काही प्रेरणा घेऊन अनेक, जसं आता मगाशी पाटील सरांनी सांगितलं, बलसेकर सरांनी सांगितलं, आमच्या भांबरे सर त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा तिकडे संग्रह करा. छंद जो आहे ना, छंद, तुम्ही जिवंत आहात, पण छंद जो आहे ना तुम्हाला शेवटपर्यंत आणि शेवटानंतरही जिवंत ठेवतो. कारण तुम्ही लोकांच्या मनामध्ये बसलेले असतात, लोकांच्या मनामध्ये बसलेले असतात खोलवर. त्याच्यामुळे छंद जो आहे हा एक तरी छंद चांगला प्रत्येकाने तो करणं, त्याचा संग्रह करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर या संपूर्ण मराठा सत्ता किंवा संस्थानिक जे अखंड हिंदुस्थानात पसरले होते, ज्यांना मी मराठा साम्राज्याचे बुलंद बुरुज असं म्हणतो, या सत्ताधीशांनी नाणी पाडली. आणि त्याचबरोबर मध्यवर्ती सत्तेकडून त्या ठिकाणून आपल्याला कल्पना आहे का की मराठ्यांच्या संपूर्ण हिंदुस्थानात त्या काळात किती टांगसाळी होत्या? नाणे संग्रहाने उत्तर देऊ नका, ना तर माझे विकेट काढाल तुम्ही. जे नाणे संग्रहात किंवा ज्या अभ्यासात नाण्यांचा केला नाही, जे आता इकडे प्रथम अशा प्रकारचं सत्र हे करतायत, त्यांना काही माहिती आहे का मी विचारते. जवळजवळ 120 टांगसाळी. आज आपल्याला अभिमान वाटेल, मी जो अजून पुढचं वाक्य सांगेन की 120 टांगसाळी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मराठ्यांच्या होत्या. आणि जे खरोखर अभिमानास्पद आहे त्याच्यामध्ये पश्चिम भारतातील टांगसाळी, मध्य भारतातील टांगसाळी, उत्तर भारतातील टांगसाळी आणि दक्षिण भारतातील टांगसाळी असं त्याचं वर्गीकरण करून एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक असा उपलब्ध आहे. मराठा कॅटलॉग बाय के महेश्वरी सर, मगाशी जसा उल्लेख झाला त्या सरांचा, आणि केनेथ विगिन्स, या मंडळींनी अभ्यास करून, म्हणजे कधी कधी असं वाटतं की परकीय मंडळी जे आहे ती इथे येत आहेत आणि ते किती वेगळ्या प्रकारचा अभ्यास करतायत. कारण ग्वाल्हेर, कॉइनेज ऑफ ग्वाल्हेर याच्यावरती आमचे जे आदरणीय जैन लिंगेन सर आहेत, जे आता कमीत कमी 80च्या घरात असतील, 80च्या पुढे असतील, त्यांनी ग्वाल्हेरच्या नाण्यांवरती एवढा प्रचंड अभ्यास केलेला आहे. आणि त्यांनी कॉइनेज ऑफ ग्वाल्हेर हे अप्रतिम पुस्तक त्यांनी अनेक वर्षापूर्वी प्रकाशित केलेलं आहे. असा अभ्यास, असा ध्यास आणि असं ध्येय किंवा असा आनंद हा आपल्याला अनेक संग्रहातून मिळतो. नाणे संग्रहातून तर आम्हाला मिळतोच आहे. त्याच्यामध्ये या संपूर्ण, जसं मगाशी म्हटलं की 120 टांगसाळींमध्ये आजच्या पाकिस्तानात गेलेल्या, फाळणीनंतर आपल्या देशाच्या विभाजनानंतर पाकिस्तानात गेलेल्या लाहोर, मुलतान आणि सरहिंद या शहरांमध्ये देखील मराठ्यांनी तिथे टांगसाळी होत्या आणि तिथे नाणी पाडली होती. हे आज आम्हाला अतिशय अभिमानास्पद आहे. निश्चितच आज ती नाणी उपलब्ध आहेत. अनेक माझ्यासारख्या अनेक संग्राहकांकडे ती नाणी उपलब्ध आहेत. हा जो काही प्रवास आहे या विषयावरती आपण संपूर्ण दिवस जरी बोललो तरी हा वेळ आपल्याला कमी पडेल. आणि म्हणून माझ्या आयोजकांना विनंती आहे की असेच उपक्रम जे आहेत ते त्यांनी यापुढे वारंवार म्हणा किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला जमेल, कारण याच्यामध्ये आर्थिक बाब आहेच. अर्थात महाराष्ट्र शासन जर का आमच्यापुढे ठामपणे मागे असेल तर कोणती, कारण भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा हे आपलं राज्यगीत आता घोषित झालेलं आहे महाराष्ट्राचं. त्याच्यामुळे आम्ही इथे गडगडूच, पण आम्हाला तुम्ही पाठीशी असल्यानंतर कोणती भीती वाटणार नाही हे या निमित्ताने मी सांगतो. पुन्हा एकदा परत कधीतरी आपल्याशी संवाद साधायला मला आनंद वाटेल. आपण सगळ्यांनी माझं भाषण, माझा संवाद, माझं संभाषण जे काय ते ऐकून घेतलं याबद्दल मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. आणि माझे आजचे हे जे व्याख्यान आहे ते थांबवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. सरहिंद आता तो पाकिस्तान घ्या, तुम्हाला याचं डिटेल देतो मी.
माझ्या वाचनात असं आलं आहे की सरहिंद म्हणजे आताची चंडीगड म्हणून आहे. नाही, तो पाकिस्तानच्या बॉर्डरला गेला पूर्ण. चंडीगड म्हणजे अजून नाही, तो आता आपल्याकडे नाहीये. सरींद आपल्याकडे नाहीये. सर एक मिनिट. हा. तंजावर म्हणजे तंजावर पूर्ण खाली दक्षिणेकडे आलं आणि पेशावर हे पूर्ण अफगाणिस्तानच्या जवळ जात आहे. त्याच्यामुळे तिथपासून तिथपर्यंत ते रूम शाम म्हणजे आफ्रिका, शामल म्हणजे हबशी ज्यांना आपण म्हणतो, ते ॲबिसिनिया नावाच्या आफ्रिकेतील राज्यातून त्या तिकडच्या प्रदेशातून इकडे आलेले ॲबिसिनिया, त्याचा उच्चार अपभ्रंश आपल्याकडे हबशी असा झाला. हबशी, तर तो शाम म्हणजे शामल, रंगाने काळी असल्यामुळे त्याला शामल म्हणायचे. आणि म्हणून तो रोम शाम तिथपर्यंत, आणि रोम म्हणजे रोम, युरोप, इथपर्यंत आपल्या स्वराज्याची सरहद्द किंवा सीमा पोहोचली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य आणि उदात्त स्वप्न होतं. नाही, त्यांनी ते सांगितलं की आपल्या, आणि म्हणून पेशव्यांनी जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याकडे स्वाऱ्या व्हायच्या आणि त्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये आपलं त्यांनी तिथे संस्थानिक प्रस्थापित केल्यामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे आपल्या भीमथडी तट्ट जायला लागली वारंवार. आणि नंतर तर राघोबादादांच्या नेतृत्वाखाली आपल्या मराठा फौजांनी थेट अफगाणिस्तानातल्या अटकेपर्यंत धडक मारून अटकेचा किल्ला जिंकला होता. खूप छान अभ्यास आम्हाला खूप ज्ञान